हॅलो मित्रांनो, आज होता रविवार. अशी मस्त अशी माहेरी आले होते, पूजा होती म्हणून. माहेरी आल्यावर ना मला खूप बिर्याणी खायची इच्छा होत होती. मग काय पप्पा म्हणाले चला आज आपण बिर्याणी बनवूया. मग पप्पांनी बिर्याणी बनवायला घेतली आणि भात उकडून घेतलं सगळं. मग आमच्या ह्यांनीसुद्धा पप्पांना कांदा वगैरे कापून मदत केली. कांदे टमॅटो बारीक चिरून दिले. मी पण इकडे व्हिडिओ काढत गप्पा मारत होते. आणि आता खास गोष्ट म्हणजे आजचा पप्पांचा पहिलाच व्हिडिओ आहे, म्हणून प्लीज सगळ्यांनी पप्पाला सपोर्ट करा. आत्ता पप्पा स्वतःची तुम्हाला एकदम चवदार परफेक्ट बिर्याणीची मटन रेसिपी शेअर करणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ आवडला नक्की तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओ चालू करेल. तुम्हाला आवडतील तर मी आता माहेरी जाणारच आहे, तर सर्व रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चला बोला. बघा हे आता जिरा घ्यायचा. हे आपटायचा असायला आपटायचा. मग थोडं हळद घ्यायची. कांदा घ्यायचा. कांदा टाकला आपण. कांदा असा आपटला आणि कांद्याला असं फिरवला. राजा 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 असं फिरवला काय म्हणजे कापलेले पांढरे सगळं पाकळी असं वेगळं झालं पाहिजे. चांगला असं कांदा असं कसं असं लाल सर असं कलर आला पाहिजे कांद्याला. कांदा फिरवता म्हणजे गाव कांद्याला चव पण येतो. मग त्याच्यानंतर आपण काय करायचं, अद्रक लसूण पेस्ट घ्यायचा आपला, कापायचं असं त्याला आणि हे असं पिळायचं. हे बघा असं असं पिळाला. काय करायचं त्याच्यानंतर आहे ना थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे मीठ टाकल्यावर काय होतं, कांदा आहे ना जरा जिरतो. जिरला ना तर मीठ आहे ना आपण मटणात 1 चमच टाकलं, त्याच्यामुळे आता मग 1 चमच टाकू. त्याच्यामुळे 1 किलोचा असल्यामुळे आपण थोडंसं अजून त्याला वाढवू. कारण आला लसूण म्हणजे मीठाचं प्रमाण असतोच, त्याच्यामुळे आपण मीठ आपण चवीनुसार कमी करू. फिरवाय का कांदा असं खरखरीत फिरवून आहे त्याला. कांदा असा सुकला पाहिजे. म्हणजे मीठ टाकल्यानंतर कांदा कसा आहे तरतरी पण येतं. कांदा मग चवदारपणा वाढतो. थोडंसं कोथिंबीर टाकायचं. त्याच्यानंतर टोमॅटो घ्यायची. टोमॅटो टाकायचं त्याच्यात आणि टोमॅटो आणि कांदे दोन्ही चांगलं पोकळी वापरून घ्यायचं त्याला. आता मी मटण शिजवलेलं आहे, त्याला आपण कुकरची शिटी काढून घेऊ. कसं आहे मटण आपल्याला टाकताना थोडं टाकावं लागतं, पाणी न टाकता. मटण झालेलं आहे. यात काय काय टाकलं? तरी सुगंध आलेला आहे बघा. यात काय काय टाकलं? वाटी घे. नाही दे यावर. हे बघा माझ्या जावईसाठी स्पेशल तर्री रस्सा काढलेले मटणाचा. स्पेशल तर्री रस्सा. म्हणजे कसे जावई खुश म्हणजे आपले लेक खुश. जावायसाठी स्पेशल रस्सा केलेला आहे. चल आता आपण बघा चिकन बिर्याणी मसाला आता असते आपल्याकडं. ते तांदूळ काय केलेले उकडून घेतलेले. हां आता बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्याच्यात. त्याच्यानंतर कुठे गेले हे बघा. आपण आता हे बिर्याणी मसाला बिर्याणी 2 सोडलेत. म्हणजे 1 किलो आहे, त्याच्यामुळे जास्त प्रमाण आपली बिर्याणी या ठिकाणी लागते. लागल्यानंतर आपण हे तिथे टाकून दिलं बरोबर आहे. हे काय ग नको का कॅन्सल केलं आपण काय
काय पाहिजे? आता आपण काय करू, त्याला चांगलं फिरून घेऊ, कारण आपण मटणामध्ये बराच मसाला टाकलेले आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला टाकायची जास्त आवश्यकता नाही आहे. आता जे मटणाचं जे पाणी आहे याच्यातला, बरोबर का, हे बघा, हे पाणी जर आपण टाकलं की बिर्याणीला आता जरा चवदारपणा येतो. हे बघा बिर्याणी, हे बघा बिर्याणी मसाला झाला एकदम, हा बिर्याणीचा मसाला झाला. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, याच्यात जे पीस आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी जास्त आपल्याला ते मटणात टाकायचं नाही आहे. बरोबर, ते पीस असं आपण टाकून घ्यायचे नुसते मटणाचा. तुला पाहिजे का खायले? दिसतोय त्याचं जास्त पाणी वापरायचं नसतं बिर्याणीमध्ये, म्हणजे काय होतं बिर्याणी पातळसर होतो. आपण हे सगळं पीस काढून घेतलेलं आहे, याच्यात थोडंसं पाणी आहे ते काढून घेतलं आपण. ठीक आहे, आता हे टाकलं आपण याच्यात, आपण जेवढं टाकलं तेवढं पाणी त्याचा आटवून घ्यायचं. हे आटवल्यानंतर आता हे या प्रकारे झालं आहे. मटण आपण याच्यात मिक्स करून घेतलं आहे, थोडासा पाणी टाकून देऊ त्याला. त्याच्यानंतर आपण जे राईस केलेलं आहे, म्हणजे भात आपण उकळून घेतलेले आहे चांगल्या प्रकारे गरम पाण्यामध्ये उकळून, म्हणजे उकडा चावलमध्ये म्हणजे बिर्याणीसाठी ते आपण हे काढून घेतलेलं आहे. म्हणजे त्यातलं पूर्णपणे पाणी जाळीमध्ये चाळून घेतल्यावर त्याचं पाणी पूर्णपणे उतरल्यानंतर भात कसा असा कोरडा असा भात होतो. असा हे बघा सुटसुटीत भात होतो, म्हणजे एकदम कोरडा, म्हणजे गाळ होत नाही भाताला. त्याच्यानंतर हा आपण घेतला असा, याची पलटी मारली, पलटी मारण्यात आपण एक हाताला फिरून घेऊ, म्हणजे एकदम भात फिरवायला 1 किलोचा म्हणजे ते थोडासा जड जातो, त्याच्यामुळे हा असं फिरून घेऊ. हे बघा या प्रकारे बिर्याणी अशी सुटसुटीत होती आपली. हे बघा बिर्याणी अशी सुटसुटीत होतं आपला, म्हणजे पूर्णपणे मसाला बिर्याणीला लागला पाहिजे, असा कलर आला पाहिजे बिर्याणीला. हे बघा परत राहिलेला भात आपण याच्यात टाकून घेऊ या प्रकारे टाकलं आहे. ठीक आहे, तर परत आपण परतून घेऊ, म्हणजे फिरून घेऊ, म्हणजे पूर्णपणे मसाला आता आपल्याला हे सगळं बारीक पडतो. त्याच्यामुळे आपण आपल्याला मोठा चमचा घ्यायचा आहे, घेतल्यानंतर त्याला बघा सावकाशपणे असं फिरून घ्यायचे. हे बघा हे असा मसाला पूर्णपणे वर आली पाहिजे. ओके, हे बघा याचा पूर्ण मसाला वर भाताला लागली पाहिजे. हे बघा असं फिरून घेतलं एकदम. बिर्याणी कसं म्हणजे एकदम भात वगैरे व्यवस्थित मसाला लागला ते बिर्याणीला चवदारपणा येतो. असं जास्त पण फिरवल्याने भात तुटतो लक्षात. त्याच्यामुळे आता जास्त आपण याला फिरवायचा नाही, मसाला लागलेला आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही आहे. आता झाल्यानंतर आपण जरा पाहून घेऊ त्याला. झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे, कोथिंबीर आपण याच्यावर मारून घ्यायचं. कोथिंबीर आपण पूर्णपणे टाकून घेतली. त्याच्यानंतर आपण काय करायचं, याला गॅस कमी करायची. कमी केल्यानंतर प्लेट घ्यायचा, त्याला एक 5 मिनिटाचा वाफ द्यायचा. म्हणजे काय होते बिर्याणीमध्ये जे पाणी असतो वाफेचा तो वाफेतून बाहेर निघून जातो. आपण खोलून घेऊ. जे कोथिंबीर टाकलेला आहे आपण त्याच्यावर बारीक चिरलेला, आपण काय करू गॅसवर आपण त्याला बारीक फ्लेमवर
फक्त एक हात मारून घ्यायचा, फिरून घ्यायचा त्याला, म्हणजे कोथिंबीर म्हणजे बघा कसं सुटसुटीत असं बिर्याणी झालेला आहे आपला या ठिकाणी. बघा तुम्ही एकदा ट्राय करून बघा. अशा प्रकारे मी बिर्याणी केलेली आहे. आपल्या घरची बिर्याणी म्हणजे हॉटेलमध्ये जाण्याची नो गॅरंटी नो वॉरंटी. हे आपलं सुटसुटीत बिर्याणी या ठिकाणी आपलं झालेलं आहे. या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्याला परत 5-10 मिनटं गरममध्ये वॉक करून घेऊ. अशा रीतीने आमची बिर्याणी या धोत्रे घराण्यात झालेलं आहे. ते नक्की करा आणि तुमची वाट पाहतो आहे. कमेंट युअर हॉट कमेंट.